झाकली या घटीचा दिवा असं म्हटलं जातं की आयुष्य चांगलं गेलं आहे हे ओळखायचं कसं. आपण चांगलं जगलो आहे आयुष्यभरामध्ये हे ओळखायचं कसं याच्याविषयी माऊलींची ओवी असं म्हणते की तुमचा मृत्यू झाला कसा त्याच्यावरून ठरत असतं. का झाकली या घटीचा दिवा कै गेला गे पांडवा. म्हणजे मृत्यू असा यावा की एखादा दिवा असावा नेनीजे काय जाहला केव्हा. तो आत जसा सहज विजतो तसा जर मृत्यू आला तर त्याचं जीवन धन्य झालं असं. हा सप्ताह मागच्या 3 वर्षाच्या पूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये झाला नाही, घडला नाही. त्यावेळेला मृत्यूचं तांडव आम्ही आमच्या भोवती बघितलं. आयुष्यामध्ये परमार्थाचं स्थान कशासाठी आहे, आयुष्य कशासाठी आहे याचं चिंतन करण्याची वेळ अख्ख्या मानव जातीला या कोरोनाच्या कालावधीमध्ये झाली. एका न दिसणाऱ्या विषाणूनं अख्ख्या मानव जातीला 1.5 वर्ष एका ठिकाणी थांबवलं होतं. माणसानं जी गती धारण केलेली होती ती धारण केलेली गती 1.5 वर्ष निसर्गानं थांबवली होती आणि माणसाला थांबायला भाग पाडलं होतं त्याच्या गतीला. हे कशासाठी. तुकोबरायांचा एक अभंग आहे की माणसाला जगायला काय लागतं आणि तुझी गती किती विलक्षण आहे. तू थोडीशी गती कमी कर म्हणून जो संतांचा उपदेश आहे, जो महापुरुषांचा उपदेश आहे, त्या उपदेशानुसार जगायला त्यांनी भाग पाडलं. माणसाला जाग करण्यासाठी अनेक गोष्टी निसर्ग करत असतो. जसं हे महापुरुष आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जाग करतात तसं निसर्गानं त्या 1.5 वर्षामध्ये जाग केलं. त्यावेळेला संतांची अनेक वचनं आपल्या समोर आली. त्या 1.5 वर्षात तुकोबरायांचं एक अभंग आहे, त्या अभंगाप्रमाणे आम्हाला जगायला भाग पाडलं त्या न दिसणाऱ्या विषाणूनं. तुकोबराय म्हणतात की जगायला काय लागतं. लई नाही मागणे आता पोटा पुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. माणसाला जगायला 2 वेळची भाकरी असली आणि भूक असली तरी पुरेसा आहे असं म्हटलं. देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. वस्त्र दे, नव दे नाहीतर जुनं दे, तेवढं पुरेसं आहे. त्या 1.5 वर्षामध्ये आम्ही वस्त्र वापरलीच नाहीत, वापरली थोडी. माझ्या सगळ्या आया बहिणींच्या साड्या कपाटातच होत्या 1.5 वर्ष. आईनं दिलेली, आईच्या आईनं दिलेली, बानं दिलेली, बाच्या बानं दिलेली, सिफॉनची, जॉर्जेटची, जेवढ्या साड्यांचे प्रकार होते त्या सगळ्या साड्या कपाटात होत्या 1.5 वर्ष. पुरुषाच्या जातीनं 1.5 वर्षामध्ये 2 बरमुडा आणि 2 टी शर्टवर 1.5 वर्ष काढली. म्हणजे जगायला वस्त्र लागतं. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. आणि तिसरी गोष्ट जर कोणती लागते, तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला. आम्ही भाग्यशाली आहोत की या महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्ञानपीठातून जन्माला आली आणि जगावं कसं यासाठीचं मार्गदर्शन झालं. खर तर पारायण कशासाठी करायचं असतं. माणूस सतत जागा राहावा, परमार्थाच्या मार्गावर चालत राहावा, सदाचार आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालत अखंड भक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असावी यासाठी पारायणाची व्यवस्था संतांनी केली. हजारो वर्षापूर्वी माणूस जगत होता त्यावेळेला त्याच्या 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन ऋषींनी केलं होतं. माणसाचं मॉडेल 120 वर्षाचं आहे. हे 120 वर्षात त्यानं जगावं कसं त्याचं नियोजन संत असं म्हणत होते. ऋषी म्हणायचे की पहिली 24 वर्ष तू गुरुदेवांच्या सोबत राहा. 8व्या वर्षी तू जा आणि 24व्या वर्षी गुरुदेवांच्याकडून परत ये.
24व्या वर्षी तू घरी आल्यानंतर 48 वर्ष तू संसार कर. गुरुदेवांच्या जवळ असताना जीवन जगावं कसं याची पूर्ण विद्या तू 8व्या वर्षी गुरुदेवांच्या जवळ गेल्यानंतर 24 वर्षापर्यंत घे. आणि ती विद्या घेतल्यानंतर 48 वर्षाचा उत्कृष्ट संसार कर. पहिल्या 24 वर्षामध्ये विद्या, दुसऱ्या 48 वर्षामध्ये धन आणि संसार. 48 वर्षामध्ये पूर्ण झाल्यानंतर, संसार पूर्ण झाल्यानंतर पुढची 24 वर्ष वानप्रस्थाश्रमामध्ये जाऊत. 72 वर्षामध्ये तू स्वतः जो अनुभव घेतला असशील तो अनुभव पुढच्या पिढीला दे. पुढच्या पिढीला तू वैभव दे, त्याग दे. तुझ्या जवळच असलेलं सामर्थ्य 72 वर्षानंतर तू पुढच्या पिढीला दे. समज 72 वर्ष वयापर्यंत आम्हाला अनुभव येतो आणि तो अनुभव पुढच्या पिढीला दे. समज 72 ते 96 वर्ष जे समाजाचं ऋण आहे ते समाजाचं ऋण तू 96 वर्षापर्यंत फेडत राहावेस. आणि 96व्या वर्षी तू घरातून निघून जा असं म्हणत होते ते ऋषी. मृत्यूची तयारी करण्यासाठी 96व्या वर्षी तू निघून जा आणि अशा ठिकाणी संपून जा की जिथं तुला कोणी ओळखत नाही. तुझ्या मृत्यूच्या वेळेला आसपास कोणी असता कामा नये. जसा सिंह मरतो एकांतामध्ये तसा तुझा मृत्यू असू दे. जसे भगवान श्रीकृष्ण निघून गेले एकांतामध्ये तसं माणसानं निघून जावं 96 वर्षानंतर, जीवन परिपक्व झाल्यानंतर. असं देखणा जीवनाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर निघून कसं जावं, चटकन निघून कसं जावं त्याची व्यवस्था ऋषीमुनींच्या कालावधीमध्ये या 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन होतं. पुढे लक्षात आलं, संतांच्या लक्षात आलं की गुरुकुल बंद झाली, तसे आचार्य कमी झाले, ज्यांच्याकडून विद्या मिळेल, खऱ्या अर्थानं विद्या मिळेल ती गुरुकुल बंद झाली. मग ऋषीने विचार केला की, संतांनी विचार केला, याला परमार्थाला, याला चांगल्या मार्गावर ठेवायचं असेल, गावातच ठेवायचं असेल तर याला काय करावं लागेल. म्हणून चातुर्मासाची सुरुवात त्यानंतर झाली. गावागावामध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये चातुर्मास असायचा. हा चातुर्मास संतांनी यासाठी व्यवस्था केली होती की पावसाळ्यामध्ये शेतीतली कामं कमी असतात. संध्याकाळी एखाद्या मंदिरामध्ये एखादा सद्ग्रंथ लावा, जुन्या जाणत्या माणसाकडून तो ग्रंथ समजून घ्या आणि 4 महिन्यानं केलेलं श्रवण 8 महिने त्या आचरणात आणण्यासाठी घालवा, अशी ती व्यवस्था चातुर्मासाची होती. लक्षात आलं संतांच्या हे चातुर्मास सुद्धा आता बंद पडले. मी माझ्या गावामध्ये बघतो की माझ्या गावात आता 4 मंदिरामध्ये चातुर्मास असायचा, आता एकाही मंदिरामध्ये नाहीये. खूप गडबड सुरू झाली. मग पुन्हा संतांनी विचार केला की मग याला परमार्थाचं वळण लावायचं असेल, माणूस नावाच्या जातीला चांगुलपणाकडे घेऊन जायचं असेल, याला त्याच्या आयुष्याची उंची द्यायची असेल, विचाराची उंची द्यायची असेल, तर मग का करायचं, याच्यासाठी काय करावं. माऊलीने एक खूप सुंदर ओवी त्याच्यासाठी सांगितली. तरी तू गायसे करी या 8 प्रहारा माझारी, मोटका निमिष भरी तू दे तुझा. माऊली म्हणतात की तुला परमार्थासाठी वेळ किती द्यायचा आहे, 1 क्षण द्यायचा. मग याची व्यवस्था करण्यासाठी संतांनी पारायणाची व्यवस्था केली. 358 दिवस तुझ्या आयुष्यामध्ये तुला जगायचं तसं जग. काय लांड्या लबाड्या उचापत्या ज्या करायच्या ते कर, पण 8 दिवस तरी तू ये, एका मंडपामध्ये ये, एका सद्ग्रंथाला चिकटून बस, त्याचं श्रवण कर, त्याचं कीर्तन कर, त्याचं चिंतन कर. वर्षातला 8 दिवसाचा कालावधी तरी तू एका चांगल्या गोष्टीसाठी दे, म्हणून पारायणाची व्यवस्था केली. 358 दिवस जसा असतील तसा. पारायण कशासाठी करायचं, तर ज्यानं जन्माला घातलं, जो आपली काळजी घेतो, त्याला धन्यवाद देण्यासाठी पारायणाची व्यवस्था संतांनी केली. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लहान मुलगा असेल आणि मित्र असतील आणि मित्राला त्या लहान मुलानं पेन्सिल दिली, पेन्सिल परत दिली त्यांना वापरून, तर ते लहान बाळ सुद्धा थँक्यू म्हणतं, धन्यवाद म्हणतं. पारायण यासाठी आहे की जो आम्हाला आयुष्यभर सांभाळतो, जो रात्री झोपवतो,
जो सकाळी उठवतो, जो खाल्लेलं अन्न पचवतो, जो पचवलेल्या अन्नाचं रक्त करतो, केलेल्या रक्ताचं जो रक्ताभिसरण करतो, आमचं जगणं सुसह्य होण्यासाठी आंब्याच्या रसामध्ये रस भरतो, डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे भरतो, हे अखंड आयुष्यभर आमच्यासाठी जो करतो त्याला एकदा तरी वर्षातून धन्यवाद म्हणावं यासाठी पारायणाची व्यवस्था केली. पार अधिक आयन, आयन म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याची ताकद ज्या शब्दांच्या मध्ये आहे त्या शब्दांच्या वरून एकदा तरी डोळे फिरव, एकदा तरी ते समजून घे. ज्या शब्दांना माऊलींच्या हृदयाचा स्पर्श आहे, जी वाणी परावाणी आहे, जी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान निर्माण करणार आहे, प्रकाश निर्माण करणार आहे, आमचं आयुष्य भव्य दिव्य करणार आहे, अशा ग्रंथाचा वर्षातून एकदा तरी येऊन पारायण कर. असं पार अधिक आयन, ब्रह्मांडाच्या पार जाण्याची ताकद.